आईचा तळतळाट लागणार आहे तुला मनोरमे, माझा तळतळाट लागणार आहे तुला, लक्षात ठेव। आत्ताच्या आत्ता माझ्या घरात चालती हो, एक क्षणही माझ्या घरात थांबायचं नाही, निघा। चल ग, मला इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये, चल। गोंधळी बुवा, देवीचं गाराणं घालायचं होतं ना, सुरू करा। हा। आई राजा उधे उधे, आई जगदंबे भवानी माते, अगं या भोळ्या भक्तानं तुझ्या नावाचा गोंधळ घातलेला आहे, म्हणून जगदंबे या लेकरांना, या भोळ्या भक्तांना आई अगं सुखाचे दिवस येऊ दे जगदंबे माते। शाप आहेत माझे, शाप आहेत या घराला, भलं नाही होणार, तुमच्या वाईट कर्मांची फळं भोगाल तुम्ही, या घरावरती सुख समृद्धी नांदू दे, सगळ्या कुटुंबाचं जगदंबे रक्षण कर। आग लावीन मी तुमच्या सुखाला, आग लावीन तुमच्या सुखाला, आग लावीन तुमच्या सुखाला, आग लावीन, आग लावीन। हो असं नका बोलू, तुम्ही जा बरं इथून। अरे जातोय रे, काय मुक्कामाला आलेलो नाही इथे, आणि आता तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्या, माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलात ना तुम्ही, तुमच्या घराला हाय लागेल, माझी हाय लागेल, तुमच्या कुटुंबाला सर्व शक्तीनिशी भुईसपाट करीन मी, सोडणार नाही। माझ्या पाडीची जागा घेणाऱ्या नव्या सुनेला नाही सोडणार मी, तुझं वाटोळ होईल मनोरमे, वाटोळ होईल तुझं, लक्षात ठेव, शाप लागतील माझे तुला, शाप लागतील। सकू हे घे, काय चाललंय तुझं, कळत नाही का तुला? तू वेंधळी आहेस नुसती। सासूबाई मला भीती वाटते हो। कसली? ती सुभेदाराने काय खाणार आहे तुला? उठ, उभी राहा। हो मालकीनबाई, अहो देवीच्या ओटीचं कापड असं जळायला नको, अहो हा मोठा अपशकुन झाला मालकीनबाई। बाई अपशकुन तर होणारच ना, ही सुभेदारांची माणिक तिचे तळतळाट भोवणार आहेत, आपल्या अख्ख्या घराला भोवणार आहेत, करतं कोण आणि भरतं कोण। चूक भोगताय ना दोन्ही हाताने, मग थोडी झळ सोसावी लागली तर झिजत नाही कोणी। आणि ही मनोरमा आहे ना खमकी, सुभेदार असतील त्यांच्या घरचे, ते काय जेवायला घालत नाही आपल्याला, त्यामुळे या विषयावर चर्चा नको, झालं गेलं विसरून जायचं। आणि राहिला प्रश्न अपशकुनाचा, तर तो अपशकुन सुभेदारांमुळे नाही झालाय, या अर्थवट सखूमुळे झालाय, आणि त्याच्यावरही उपाय असतील ना शास्त्रात, गोंधळी बुवांशी बोलून घेते मी त्यावर, पण आधी आरती करून सांगता करूया। बुवा आरतीला सुरुवात करूया। होय मालकीनबाई, चला नवरा नवरी पुढे पाठावरती, आणि ते कापराचा ताट हातामध्ये पेटवून घ्या। पहिली आरती मानाची ग अंबाबाई, आरती मानाची, लावल्या कापराच्या ज्योती अंबाबाई, कापराच्या ज्योती,
नवीन सून घरात आली अंबे, तिला आमचं ऐकायची बुद्धी दे, या घराच्या योग्य घडव. माझी आई हेच माझं दैवत आहे. आईच्या विश्वासाला माझ्याकडून कधीच तडा जायला नको, असंच वागण्याची बुद्धी दे मला. देवी आई, माझ्यावर आणि माझ्या सासर माहेरच्या माणसांवर कृपा ठेव. मला या कुटुंबातल्या सगळ्यांची मनं जिंकण्याची शक्ती दे. असा एक रंपाट डाव लागू दे ना देवी आई, की नाण्यांच्या ढिगावर मला लोळता आलं पाहिजे. तो दिवस लवकरच उभू दे. या घरातली सगळी सूत्र माझ्या हातात येऊ दे. एवढ्याच वर दे देवी माते, की रमाईनं स्वतःच सगळं माझ्या नावावर करू देत. देवी आई, स्वतःचं घरदार सोडून इथे सासरी आलेलो आहे, ते फक्त सत्तेसाठी. बस माझ्या हातात एकदा सत्ता येऊ दे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आजपासून तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे. खूप पस्तावणार आहात तुम्ही सगळी जण. तुमच्या कुटुंबाला सर्व शक्तीनिशी भुईसपाट करीन मी, सोडणार नाही. आग लावीन मी, तुमच्या सुखाला आग लावीन. हो, मला माहिती नव्हतं की तुमचं त्या मुलीशी लग्न होणार होतं. सर होतं तर घरात काय घडलंय आणि तू विचारतेस काय? काहीच म्हणजे काहीच कळत नाही का तुला? हो सांगा ना, तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? त्या बिचारीला किती वाईट वाटलं असेल. मला काय